या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माढ्यातील आडेगाव मध्ये 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे. काल दुपारी 12:30च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय मुलाचे वडील गणेश नष्टे हे सीमा सुरक्षा दलाचे कार्यरत आहेत. बंदुकीचे लायसन्स जम्मू काश्मीरचे असून वडिलांची घरातील बंदूक घेऊन घरातील खुर्चीवर बसून डोक्यात गोळी झाडून श्रीधरने आत्महत्या केली आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर हा सराटी तालुका इंदापूर येथील जिजामाता प्रशालेमध्ये 8वीत शिक्षण घेत होता. घटने दिवशी तो आजारी असल्याने घरीच होता. त्यास दवाखान्यात तपासणी करून आणले होते. डॉक्टरने त्यास विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याने अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील आई, आजोबा व इतर धावत आले. तो रक्ताच्या थोराळ्यात आढळून आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे समजते. तो आई, लहान भाऊ, आजी, आजोबा यांच्या समेत राहत होता. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवशे या करीत आहेत. दरम्यान या 14 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकी ही घटना घडली कशी, या मुलाने का आत्महत्या केली याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ देखील जात आहे.